नमस्कार मित्रांनो, त्रिशूल RDS मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वीच एक बातमी आली, ती म्हणजे दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनच्या समोर लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये चांदनी चौक म्हणून जो प्रसिद्ध एरिया आहे, तिथे एक अतिशय मोठा ब्लास्ट झाला. असं सांगण्यात येतंय की तिथं I-20 कार होती, स्लो मूव्हिंग कार होती, आणि त्या कारमध्ये एक इतका मोठा स्फोट झाला, इतका शक्तिशाली स्फोट झाला की जवळपास 8 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला असं सांगितलं जात आहे. आणि त्या स्फोटामध्ये सुरुवातीला सांगण्यात आलं की 9 जण दगावले, नंतर 10, आणि आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा ऐकलं तेव्हा जवळपास 13 लोक दगावलेत, मृत्यू पावले आहेत दुर्दैवाने. आणि 30 पेक्षाही जास्त लोक तिथे जखमी झालेले आहेत. आणि जखमी लोकांच्या वरती उपचार चालू आहेत LNJP हॉस्पिटलमध्ये. आणि या संदर्भातनं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं सुद्धा एक वक्तव्य जारी करण्यात आलं. त्यांनी प्रेसच्या पुढे वक्तव्य केलं आणि त्यामध्ये असं दिसतं आता की तपास चालू आहे. अजूनपर्यंत कुठल्याही निष्कर्षाला तपास यंत्रणा आलेल्या नाहीयेत, पण अतिशय युद्ध पातळीवरती या घटनेचं एकंदरीत अभ्यास चालू आहे. आणि मला या संदर्भाने काही महत्वाची निरीक्षणं जी लक्षात आली ती सांगावीशी वाटतात की जरी अजूनही या क्षणापर्यंत जरी म्हणजे मी जेव्हा रेकॉर्ड करतोय त्यावेळेला आता टाइम झालेला आहे साधारणपणे माझ्या कल्पनेप्रमाणे एक 9:30 ते 10 चा सुमार आहे. रात्रीचे 9:30-10 वाजलेले आहेत. आणि एक अजून तरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही न्यूज मीडिया प्लॅटफॉर्म वगैरेंनी ही गोष्ट कन्फर्म केलेली नाहीये की ह्याच्या मागे दहशतवादी कारवाई आहे, दहशतवाद्यांचा हात आहे वगैरे वगैरे. याचं कारण अजूनपर्यंत तपास यंत्रणांचा तपास पूर्ण झालेला नाहीये आणि कुठल्याही दहशतवादी संघटनेने अजून तरी जबाबदारी घेऊन स्टेटमेंटही केलेलं नाहीये. जनरली असं करतात, ते एखादा व्हिडिओ वगैरे रिलीज करतात. या दोनपैकी एकही गोष्ट घडलेली नाहीये. दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता आहे एवढं मात्र निश्चितपणे अनेक मीडियाच्या हाऊसेसनी सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या चॅनल्सनी हे मांडून झालेलं आहे. पण हे ह्याच्या संदर्भानेच मला एक जे निरीक्षण तुमच्या पुढे मांडायचं आहे ते असं आहे की दहशतवाद्यांची एक मोडस ऑपरेंडी असते. मग त्याच्यात ISIS असो किंवा अल-कायदा असो, जैश-ए-मोहम्मद असो, लष्कर-ए-तय्यबा असो, जे कुठले हे दहशतवादी असतात त्यांची एक ठराविक कार्यपद्धती असते, कार्यशैली असते. ते कसं करायचं, काय करायचं हे थोडंसं आणखीन त्यात डिटेल्स वेगळे असतात. परंतु दहशतवादी हल्ला जर करायचा असेल, दिल्ली सारख्या, मुंबई सारख्या अशा गजबजलेल्या शहरात जेव्हा दहशतवादी हल्ला करायचा असतो त्यावेळेला शक्यतो वेळ निवडलेली जाते. अतिशय जाणीव म्हणजे काय म्हणूया, अभ्यासपूर्ण पद्धतीने एक वेळ फिक्स केलेली असते आणि साधारणपणे त्या वेळातच तो ब्लास्ट किंवा तत्सम दहशतवादी कारवाई केली जाते. ती वेळ कुठली असते माहितीये का मित्रांनो? साधारणपणे जेव्हा शाळा सुटतात, ऑफिसेस सुटतात अशी वेळ. म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 5:30च्या नंतर आणि 7:30-8 पर्यंत हा जो एक पिरियड असतो ना, त्या 2-3 तासामध्ये दहशतवादी कारवाया, दहशतवादी कृत्य घडत असतात. तुम्ही कधी पण तुम्ही चेक करा. काही क्वचित केसेसमध्ये दिवसा दुपारी वगैरे घटना घडतात, नो डाऊट. मी असं म्हणत नाही की ही आणि ही एवढी वेळ जी आहे त्याच्यातच होत असतं, पण शक्यतो जेव्हा त्यांना या गोष्टींना ब्रेकिंग न्यूज मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, प्राईम टाइमला टार्गेट करायचं असतं. प्राईम टाइम जो असतो तो साधारण 8 ते 9, 9 ते 10 हे जे 2 तास आहेत ना रात्रीचे, की जेव्हा सगळे लोक आपापल्या ऑफिसेसमधनं घरी गेलेले असतात आणि समजा जरी कुणाची नाईट ड्युटी असेल तरी सुद्धा रात्रीची जेवणं चाललेली असतात आणि जेवणं चालू असताना लोक बातम्या बघतात म्हणा, निदान आजकाल ते मोबाईलवरती चालतात तरी. ही जी गोष्ट आहे त्याच्यामुळे घरोघरी लोक बातम्या बघत असतात किंवा ऐकत असतात आणि त्या माध्यमातनं हे दहशतवादी संघटना ज्या असतात किंवा दहशतवादी जे असतात ते सर्वसामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत एक मेसेज पाठवत असतात. या अशा कृत्यांमधनं मास लेवलवरती एक संदेश पाठवत असतात आणि तो संदेश असा असतो की आम्ही आहोत आणि आमची न्यूसन्स व्हॅल्यू जबरदस्त आहे, आम्ही तुम्हाला त्रास देऊ शकतो. अशा पद्धतीचा एक
दहशत निर्माण करणं, म्हणून तर त्यांना आपण दहशतवादी म्हणतो. समाजात एक प्रचंड मोठी भीती निर्माण करणं हेच तर त्यांचं उद्दिष्ट असतं आणि ती मॅसिव्ह लेवलवरती करायची असते. तुम्ही कधीच असं बघणार नाही की एखाद्या दुपारच्या 2 ते 3, 2 ते 4 या वेळामध्ये लोक जेव्हा आपल्या आपल्या ऑफिसेसमध्ये, शाळांमध्ये, घरांमध्ये, अशा वेळेला नाही होत कृत्य, नाही होत. आणखीन एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये दहशतवादी कृत्य होत नाही फारशी, कारण लोक पाऊस पडायला लागल्यानंतर लोक आपापल्या आडोशाला जातात. गर्दी व्हावी लागते ना, गर्दीच्या ठिकाणी घातपात करायचा असतो त्यांना. आणखीन एक गोष्ट, उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळेला सुद्धा नाही केलं जात. हिवाळा सुरू झालेला आहे मित्रांनो. हिवाळ्यामध्ये लोक घरातून बाहेर सुद्धा पडतात आणि ऑफिसेस संपल्यानंतर तर काय प्रत्येकाला घराचे वेध लागलेले असतात किंवा काही जणांना शॉपिंग करायचं असतं. त्यामुळे ही अशी पिक्युलियर एक वेळ निवडली जाते. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, कालचीच घटना आहे, कालचीच बातमी आहे की एका ठिकाणी जवळजवळ 300 किलो RDX जप्त करण्यात आलं. 300 किलो RDX हा आकडा छोटा नाहीये मित्रांनो. आणि म्हणजे एक किलो RDX मधून किती मोठा स्फोट होऊ शकतो तुम्ही जरासं माहिती काढली तर लक्षात येईल. ते गुणिले 300 करा मित्रांनो, इतकं प्रचंड शस्त्रसाठा सापडलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन काही डॉक्टर लोक सापडलेले आहेत आणि हे डॉक्टर लोक चीनमधनं पदवी घेतलेले आहेत मित्रांनो. आपल्या अवतीभोवती काय चाललंय जर असं बारकाईने लक्ष ठेवा. मी जे नेहमी सांगत असतो ना आपल्या त्रिशूल RDXच्या माध्यमातून सतत मी हेच सांगत असतो की काम फक्त पोलिसांचं आणि सरकारचं नाहीये. जागरूक नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या अवतीभोवती काय घडतंय याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. घटना घडून गेल्यानंतर बोंबलून काही उपयोग आहे का? नाही. घटना घडूच नाही द्यायची आणि त्याच्यासाठी आपणच कान नाक डोळे व्हायला पाहिजे. पोलिसांचे आणि सरकारचं कान नाक डोळे आपणच व्हायला पाहिजे. मित्रांनो बघा, काल गुजरात मधल्या दहशतवाद विरोधी पथकानी ATSनी हल्ल्याचा खूप मोठा कट उधळून लावला आणि त्या प्रकरणी MBBS ची चीनमधली पदवी असलेल्या एका हाय एज्युकेशन घेतलेल्या अशा एका डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे. चीनमधून MBBS झालेला होता तो, उच्च विद्या विभूषित झालेला होता तो. हा डॉक्टर, ह्यांना डॉक्टर काय म्हणायचं, कसाही म्हणायला पाहिजे ह्यांना. त्यांची कृत्य जेव्हा तुम्ही बघाल ना, कर्तुदी एक एक त्यांच्या सांगीन तुम्हाला लक्षात येईल हे कसले डॉक्टर आहेत. हा डॉक्टर आणि ISISशी संबंधित त्याचे 2 हस्तक, ISIS म्हणजे ISIS थोडक्यात, त्याचे ते 2 हस्तक यांनी रायसिन नावाचं अत्यंत घातक असं विष तयार केलेलं होतं म्हणे. तर रायसिन म्हणजे काय तेही आपण तुम्हाला सांगूया. तर डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद आणि आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम अशी अटक करण्यात आलेली यांची नावं आहेत. या तिघांनी लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद इथे पाहणी केली होती, रेकी केलेली होती. आणि हे कसं लक्षात आलं, त्यांचा जो तपास करण्यात आला पोलिसांच्याकडनं, ATS कडनं जो तपास झाला त्या तपासातून लक्षात आलं हे लोक लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद इतर रेकी करत होते महत्वाच्या ठिकाणांची. डॉक्टर सय्यद हा वैद्यक शाखेतला उच्च विद्या विभूषित होता आणि काही दिवसांपूर्वीच तो कट्टरपंथीयांच्या संपर्कात आलेला होता. मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्यांनी निधी संकलित करण्याबरोबरच काही हल्लेखोरांनाही नेमण्याचा कट आखलेला होता असं गुजरात ATSच्या महासंचालकांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणजे हा डॉक्टर सय्यद यांनी पाकिस्तानात त्याचे जे हस्तक असल्याची सुद्धा कबुली दिलेली आहे. इतकंच नाही तर देशात सीमेवरून पाकिस्तान भारत यांची जी बॉर्डर आहे तिथून ड्रोनच्या माध्यमातून आपल्या देशात इथं भारतात शस्त्र आणण्यात आल्याचंही त्यांनी उघड केलेलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या बॉर्डरवरून, पाकिस्तान म्हणजे तोच भिकारी देश ज्यांचा मुख्य सध्या आहे तो फील्ड मार्शल मुनीर, आसिम मुनीर, त्याच्या देशातून आपल्याकडे शस्त्रास्त्र पाठवली जात आहेत. म्हणजे हे लोक पहलगामची कृती करून गप बसलेले नाहीयेत. ऑपरेशन सिंदूरनी आपण त्यांना झोडपून काढलं तरी त्यांची अजून अक्कल ताळ्यावर आलेली नाही. याच्यातून लक्षात घेण्यासारखं आहे. सय्यदचा हस्तक आणि अफगाणिस्तानातला रहिवासी असलेला अबू खादिजा हा पाकिस्तानातल्या अनेक दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. म्हणजे तो पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे सारख्या ठिकाणी थांबून, तो म्हणजे कोण, अबू खादिजा
तिथं थांबून सगळ्या गोष्टी हँडल करत होता. तिथं बसून चाललंय, रिमोट कंट्रोल सारखं काम करणं चाललेलं आहे. अटक करण्यात आलेले शेख आणि सलीम हे दोघे जण उत्तर प्रदेशचे रहिवासी असून बनासकांठामध्ये त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राजस्थानातल्या हनुमानगड इथून त्यांनी शस्त्रगोळा केल्याचं दिसून आलेलं आहे. या हल्ल्याच्या कटातील आयसिसचा सहभाग उघड झालेला असून गुजरात एटीएसचे पथक विविध राज्यांमध्ये तपास करत आहे. म्हणजे ती शस्त्र कुठं गेलेली आहेत असा त्याचा अर्थ आहे. का बरं तपास करतायत वेगवेगळ्या राज्यांमध्ये? कारण यांची आणखीन कुठं माणसं असणार आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये. लक्षात येत आहे, ही गोष्ट फक्त उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान एवढ्यापुरती नाहीये सीमित. त्यांची माणसं अजून कुठे असणार आहेत. त्यांची शस्त्र आणखीन कुठे पोचलेली असणार आहेत. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे. जम्मूमध्येही स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवर छापे घालत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातले म्होरके त्यांच्या स्थानिक हस्तकांचा वापर करत दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखत असल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे. यांची अजून शेपूट सरळ झालेली नाहीये पाकिस्तानची. ते आता काम करताना आपल्या जम्मू काश्मीर सारख्या बॉर्डर स्टेट्स मध्ये नाहीयेत आता काम करणार. त्यांना भारताच्या अंतर्भागात कित्येक गोष्टी घडवून आणायच्या आहेत. पूर्वी 2003 ते 2013 या काळामध्ये त्यांना बरंच काय करता आलेलं होतं. तशा स्वरूपाचं त्यांना काय उपद्रव भारताच्या अंतर्गत भागात सुरू करायचा आहे. या अनुषंगाने रामबन, कथुआ, राजौरी या जिल्ह्यांमध्ये तपास मोहीम राबवण्यात आली आहे. जम्मूच्या डोडा जिल्ह्यातून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचं समजतं आहे. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो, की डॉक्टर सय्यद हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून त्याला 7 नोव्हेंबर रोजी गांधीनगर मधल्या अदालज इथून अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून 2 पिस्तुलं सापडली, 30 जिवंत काडतुसं मिळाली, 4 लिटर एरंडेलाचं तेलही जप्त करण्यात आलं. हे साहेब एरंडेलाचं तेल कशासाठी वापरत होते? एवढं काय पोट बिघडलं होतं? तर नाही मित्रांनो, हे फक्त पोटाच्या संदर्भात नव्हतं एरंडाचं तेल. तर एरंडेलाच्या बियांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यानंतर शिल्लक राहिलेल्या घटकांपासून रायसिन नावाच्या विषाची निर्मिती करण्यात येते. रायसिन लक्षात ठेवा, विसरू नका. कशापासून बनतं? एरंडेलाच्या बियांच्या वरती रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या घटकापासून रायसिन नावाच्या विषाची निर्मिती केली जाते. अटक करण्यात आलेले 3 दहशतवादी हे याच विषाची देवाणघेवाण करण्यात गुजरातमध्ये एकत्र आलेले होते. हे यांचे उद्योग चाललेले आहेत. आणि आणखीन हेही कळतंय, असं समजतंय की हे सगळं विष कशासाठी तयार केलं जात होतं? हे विष म्हणे तयार केलं जात होतं. या विषाचा उपयोग या भारतातल्या लोकांच्या वरती त्यांना करायचा होता. ज्या भारतामध्ये ही माणसं पैदा झाली, हे 3 जण, त्याच भारतातल्या लोकांच्या वरती त्यांना या विषाचा प्रयोग करायचा होता. याला म्हणतात जिस थाली में खाना उसी थाली में छेद करना. का त्यांना करायचं असेल तुम्ही कल्पना करू शकता. आपल्याला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्रिशूल RDS या युट्यूब चॅनलचे जे प्रेक्षक आहेत, कायम नेहमीचे जे प्रेक्षक आहेत, त्यांना पक्का माहिती आहे की हे रायसिन नावाचं जे काही विष तयार केलेलं आहे आणि ते भारतीय लोकांच्या विरुद्ध, भारतीय जनतेच्या विरुद्ध हे जे विष त्यांना वापरायचं आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्या मागच्या शक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांची इच्छा नेमकी काय आहे आणि त्यांच्या टार्गेटवरती नेमके कोण आहेत, याची पुरेपूर कल्पना त्रिशूल RDSच्या लोकांना आहे. या प्रकरणात फक्त नसेल, पण तवरून ताकभात ओळखता येणं एवढं त्रिशूल RDSच्या प्रेक्षकांना पुरेपूर माहिती आहे. त्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यांना बरोबर तवरून ताकभात कळतो. त्याच्यामुळे मित्रांनो, माझं म्हणणं पुन्हा एवढंच आहे की या आता घटना त्यांना घडवत आणायच्या आहेत. तपास यंत्रणा ज्या असतात ना, तपास यंत्रणा घटना घडून गेल्यानंतर तपास करत बसतात, पण घटना तर घडून गेली असते. आणि मित्रांनो, महत्वाची गोष्ट अशी असते की सरकारी यंत्रणा ज्या असतात, तपास यंत्रणा हीच काही फक्त एक महत्वाची यंत्रणा नसते. इतरही काही यंत्रणा असतात ज्या घटना अशा पद्धतीच्या घडूच नयेत. अशा ज्या दुर्दैवी घटना आहेत, दहशतवादी घटना ज्या असतात, त्या घडूच नाहीत याच्या दृष्टीने अहोरात्र मेहनत घेत असतात. आणि आपल्याला माहितीये गेल्या 11 वर्षामध्ये
प्रचंड मेहनत अशा पद्धतीने आपल्या भारत सरकारने घेतलेली असल्यामुळेच त्यामुळेच तर गेल्या 11 वर्षात अशी घटना, एक जम्मू काश्मीर सारखी जर राज्य सोडली, जी सीमावर्ती राज्य ती जर सोडली, तर अंतर्गत भागामध्ये अशा घटना जवळपास शून्य झालेल्या होत्या. मात्र ही या एका घटनेमध्ये मात्र आज शेवटी तो बहुतेक पाकिस्तानच असणार. पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या मदतीने त्यांच्या कच्छपी लागलेले जे भारतातली काही तत्व आहेत आणि भारतातले जे काही दहशतवादी आहेत त्यांना तर यश मिळालंय. आता बघा मित्रांनो, या आपल्या ज्या सरकारी यंत्रणा असतात, जीवापाड प्रयत्न करत असतात, त्यांना प्रत्येक बॉल येणारा बॉलरचा प्रत्येक बॉल त्यांना अडवायचा असतो. प्रत्येक बॉल एक जरी तुमचा मिस झाला तरी तुम्ही एलबीडब्ल्यू होऊ शकता, तुम्ही कॅच आउट होऊ शकता, तुम्ही बोल्ड होऊ शकता, तुमची हिट विकेट पण जाऊ शकते आणि तुम्ही रनआउट सुद्धा होऊ शकता. बॉलरला फक्त एक बॉल हवा असतो. बॅट्समनची विकेट काढायला बॉलरला फक्त एक बॉल हवा असतो. पण बॅट्समनला मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलरचा प्रत्येक बॉल डिफेंड करायचा असतो आणि तोही यशस्वीपणे. मग तुम्ही चौके छक्के मारा, नाहीतर काहीही करा, एक्का दुक्का काढा, नाहीतर डॉट खेळा. पण जर एका जरी बॉलवरती तुम्ही छोटीशी जरी चूक केली तरी तुम्ही आउट होऊ शकता. आपल्या देशाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे मित्रांनो. आपल्या देशाला आउट व्हायचं नसेल, जर आउट व्हायचं नसेल तुम्हाला, तर एकूण एका बॉलकडे, एकूण एका आजूबाजूच्या घटनेच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. दहशतवाद्यांच्या घटना घडण्याची वाट नका बघू. आपल्या सरकारी यंत्रणांचे कान नाक डोळे व्हा, एवढंच मी सांगू शकेन. असो मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या आणि देवावरती, आपल्या देशावरती, आपल्या धर्मावरती आणि आपल्या समाजावरती विश्वास ठेवा. रात्र वैर्याची आहे, सावध रहा. धन्यवाद. हर हर महादेव. वंदे मातरम.